नमस्कार. न्यूजनामा बातम्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. अवघ्या लातूर जिल्ह्याचं लक्ष लागून असलेल्या लातूर जिल्हा वकील मंडळाच्या निवडणुकीत विधिज्ञ विकास पॅनलनं घवघवीत यश मिळवलं आहे. 8 पैकी 5 ठिकाणी त्यांचे उमेदवार निवडून आले आहेत. आपल्यासोबत या विधिज्ञ विकास पॅनलमधनं निवडून आलेले नूतन अध्यक्ष जिल्हा वकील मंडळाचे ॲडव्होकेट वाय डी जगताप सोबत आहेत. सर, आपलं स्वागत आहे न्यूजनामामध्ये. काय सांगाल, कसं बघता या सर्व निकालाकडे? 8 पैकी 5 पदाधिकारी तुमच्या पॅनलचे निवडून आलेले आहेत, इतरही 3 आलेले आहेत. काय सांगाल? लातूर जिल्हा वकील मंडळाच्या ज्या निवडणुका आहेत त्या एकदम खेळीमेळीच्या वातावरणात काल दिनांक 9/4/2025 रोजी पार पडल्या. होय. आणि लोकशाहीने घालून दिलेले सर्व मूल्ये जपतच त्या निवडणुका पार पडल्या, ज्याचा की निकाल आज सकाळी 6:30 वाजेपर्यंत मतमोजणी होती आणि 6:30 वाजता त्याचा निकाल जाहीर करण्यात आला. तर त्या निकालाच्या अनुषंगानं माझं असं म्हणणं आहे की जवळपास लातूर जिल्हा वकील मंडळामध्ये निवडणुका लढणारे 5 पॅनल होते. त्या 5 पॅनलमध्ये मी विधिज्ञ विकास पॅनल या नावानं पॅनल उभा केलं होतं, ज्याचा जाहीरनामा हा मूळतः नवीन आलेल्या वकिलांना सोयी पुरवणे या ह्याच्यावर बेस केलेला होता. आणि त्याला धरून ही निवडणूक अटीतटीची ह्या 5 पॅनलमध्ये झालेली आहे. चुरशीची लढाई. कोण कोण झालेलं आहे सर? कशा पद्धतीने तुमचे पदाधिकारी आहेत आणि येणाऱ्या काळात कशा पद्धतीनं आपण एक दिलाने काम करणार आहात? या निवडणुकीमध्ये 2025-26च्या मी स्वतः ॲडव्होकेट वाय डी जगताप अध्यक्षपदाची निवडणूक लढवून विजयी झालेलो आहे. माझ्यासोबत उपाध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट संजय जगदाळे हे निवडून आलेले आहेत. त्याचबरोबर सचिव म्हणून ॲडव्होकेट गणेश गोजमगुंडे यांनी घवघवीत यश मिळवलेलं आहे. आणि माझ्याच पॅनलच्या महिला उपाध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट अभिलाषा गवारे यांनी रेकॉर्ड ब्रेक मतं घेऊन निवडणूक जिंकली आहे. आणि त्याचबरोबर ग्रंथालय सचिव या पदावर ॲडव्होकेट प्रणव रायचूरकर यांनी बाजी मारलेली आहे. अशा प्रकारे माझ्या विधिज्ञ विकास पॅनलचे 5 उमेदवार निवडून आलेले आहेत. इतर 3 कोण आहेत ते पदाधिकारी? त्यांनी एक दिलाने काम करणार येणाऱ्या काळात? ॲडव्होकेट नामदेव काकडे यांनी उभा केलेल्या पॅनलमध्ये सचिव महिला उपाध्यक्षपदी मनीषा दिवे पाटील या निवडून आलेल्या आहेत. त्याचबरोबर सहसचिव म्हणून ॲडव्होकेट निलेश मुचाटे यांनी बाजी मारलेली आहे. आणि कोषाध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट गणेश कांबळे हे विजयी झालेले आहेत. काय प्रश्न आहेत वकिलांचे आणि येणाऱ्या काळात त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी विशेषतः नवीन जे आता वकील आहे, ज्याला आपण ज्युनियर असं म्हणतो, तर त्यांचे अनेक प्रश्न आहेत. सिनियर वकिलांचे काही प्रश्न आहेत. तर त्या प्रश्नांची सोडवणूक आपण कशा पद्धतीने येणाऱ्या काळात करणार आहात? लातूर जिल्हा वकील मंडळामध्ये कामकाज पाहत असताना किंवा एक सभासद त्या मंडळाचा म्हणून मी पाहिलेल्या गोष्टींमध्ये जवळपास लातूर जिल्हा वकील मंडळात काम करणाऱ्या वकिलांची संख्या 2000 पार झालेली आहे. जरी आमच्याकडं नोंदणी झालेल्या वकिलांची संख्या 1600-1650च्या दरम्यान असली तरीही इथं 2-1 हजार वकील काम करतात. बरोबर. त्यामध्ये ज्युनियर वकिलांचा जास्त समावेश आहे. आता सध्या सगळ्यात मोठा प्रश्न ऐरणीवर असलेला या ज्युनियर विधिज्ञ बांधवांना बैठक व्यवस्था निर्माण करून देणे, जिथं की जागेअभावी लातूरमध्ये ज्युनियर विधिज्ञांना बैठक व्यवस्था आत्तापर्यंत लाभलेली नाही आहे. माझ्या अगोदरच्याही अध्यक्षांनी त्या अनुषंगानं प्रयत्न केलेले आहेत, पण कुठल्याच प्रयत्नांना आजतागायत यश आलेलं नाही. आणि त्यामुळं प्रमुख ऐरणीवर मी आणणार असलेला मुद्दा म्हणजे ज्युनियर विधिज्ञ मित्रांना
त्यांना टेबल खुर्ची आणि बैठक व्यवस्था उपलब्ध करून देणे होय हा एक मुद्दा असेल. होय त्याचबरोबर मेहरबान न्यायालयाच्या इमारतीच्या समोर रस्ता क्रॉस केल्यानंतर होय. ज्या शासकीय इमारती होत्या, 20वा शासकीय वसतिगृह होते. वसतिगृह, पेंडिंग विषय आहे तो आता. विश्रामगृह वगैरे होते, होय तर लातूर जिल्हा वकील मंडळानं ॲडव्होकेट अण्णाराव पाटलांच्या माध्यमातून बरीच कायद्याची लढाई लढून जी की क्षुल्लक किमतीत एका गुत्तेदाराला BOTवर शासनाने ही जागा देण्याचा निर्णय घेतला होता. होय त्या निर्णयाला आव्हान देऊन उच्च न्यायालयाकडून तो निर्णय स्थगित करून ती जागा कोर्टाच्या कामी आणण्याचे आदेश माननीय उच्च न्यायालयाकडून घेतलेले आहेत आणि ती जागा सध्या वकील मंडळाच्या ताब्यात देण्यात आलेली आहे, जिथं की आम्ही आता सध्या नोटरी भवन केलं आहे. अशा प्रकारे ती जागा टिकवून ठेवून त्या जागेचं पुढं इमारतीत रूपांतर करून काय चांगलं करता येईल Yes. या अनुषंगाने मी प्रयत्न करणार होय. आहे. त्याचबरोबर एकदम समोर असलेल्या जागेच्या बाजूचं एक विश्रामगृह, SDO ऑफिसला लागून एक असलेली जीर्ण इमारत, याही दोन्ही इमारती कशा कोर्टाच्या कामासाठी उपलब्ध करून घेता येतील होय त्याचा पाठपुरावा करण्यावर मी भर देणार आहे. होय. काय आश्वस्त कराल एका वाक्यात वकील बांधवांसाठी, मंडळींसाठी काय एका वाक्यात आश्वस्त कराल तुम्ही? बघा, मी ही निवडणूकच लढली आहे वकील बांधवांसाठी. लातूर जिल्हा वकील मंडळाचा अध्यक्ष म्हणून नुसतं मिरवणं नाही, तर त्यांना त्यांच्या सोयीसुविधा पुरवणं होय हा माझा उद्देश असेल आणि त्यासाठी मी दिवसरात्र एक करायला तयार आहे. यस, दिवस रात्र एक करायला तयार आहे असं नूतन अध्यक्ष लातूर जिल्हा वकील मंडळाचे ॲडव्होकेट YD जगताप सांगतायत. येणाऱ्या काळात वकिलांचे अनेक प्रश्न आहेत आणि त्या वकील बांधवांच्या प्रश्नांची सोडवणूक करून लातूर जिल्हा वकील मंडळाचा एक वेगळा आदर्श